तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे। अशामध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे महत्त्वाचा घटक असलेल्या महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दोन ठाकरेंनी एकत्र येणं ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकते। असं असेल तर तिचं महाविकास आघाडीच्या समोपचाराची समारोपाची नांदी तर ठरणार नाही ना, असा प्रश्नही आता विचारला जातोय। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मवियाचं काय होणार? मवियाच्या भवितव्यावर महायुतीचा प्रश्नचिन्ह। ठाकरे बंधूंची युती मवियाच्या शेवटाची सुरुवात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना आता जोर आलाय। ठाकरे बंधू ही युतीसाठी अनुकूल आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिकही युतीबाबत प्रचंड आशावादी आहेत। सगळ्यांना युती व्हावी असंच वाटतंय। उद्धव ठाकरेंनीही सगळ्यांच्या मनासारखं होईल असं सांगून टाकलंय। पण ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। राज ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय। राज ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की नाही असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी विचारलाय। महाराष्ट्राची खुर्ची तर गमावली, मग आता मुंबईची जरी खुर्ची मिळवता येते की नाही ह्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। पण ह्याला मुंबईमधला मराठी माणूस किंवा मुंबईमधला हिंदुत्ववादी आमचे जे आमचे साथीदार आहेत हे ह्याला बळी पडणार नाहीत। दोघांचेही त्याच्यामध्ये रस कदाचित हा खुर्चीसाठी असावा। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं महाविकास आघाडी आणखी मजबूत होऊ शकते असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। दोन्ही भावांचे हातात हात घेऊ द्या, मग तिसरा हात कसा द्यायचा ते पाहू असंही काँग्रेसने सांगितलंय। महाराष्ट्राद्रोह्यांना महाराष्ट्राचा वाटोळं करण्याचा बंदोबस्त करण्यासाठी जो एकत्र येईल आणि युती होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत। आम्हाला सोबत घेतले तरी तयार आहोत आणि दोन बंधू मिळून हे जे काही जगलरी करून आलेला सत्कार आहे, बेईमानी करून आलेलं सरकार आहे, या सरकारला धडा शिकवण्यासाठी जर दोन बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो। राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रचंड आशावादी आहे। राष्ट्रवादीला मवियाच्या भवितव्याची काळजी वाटत नाहीये। असं म्हटलंय महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। एकत्र आले तर आनंदाच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय। आगामी निवडणुका पाहता मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीचा फायदा होण्याऐवजी अडचण जास्त होणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविया मोडीत निघण्याची शक्यता थोडी जास्त वाटू लागलीय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।